सरांबद्दल खूप काही बोलण्यासारखं आहे, पण त्यांच्यासारखा मेंटॉर मिळणं, त्यांच्यासारखा मार्गदर्शक मिळणं, हे भाग्यवान असल्याचंच हे आहे. माझी मानसिकता खूप बदलली. म्हणजे अचानक माझ्या मिस्टरांचं जे जाणं झालं होतं आणि त्याच्यानंतर मी जे एकटी पडल्यासारखी झाली होते. तर त्यात मला म्हणजे डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं झालं होतं. तर मला ह्याच्यामुळे एक माझ्या आयुष्याकडे बघायचे एक वेगळा दृष्टिकोन, काहीतरी करायचा एक वेगळा दृष्टिकोन आणि म्हणजे कंप्लीट माझं चेंज झालं. मला सोशल मीडियावर सरांचा व्हिडिओ दिसला 99 रुपीच्या वर्कशॉपचा. तो मी अटेंड केला आणि मला असं वाटलं की आपण ह्याच्यातच काहीतरी करूया. आपण हँडीक्राफ्टचं करतो. तर सरांचं वर्कशॉप करून आपण बघू. माझी मानसिकता खूप बदलली. अचानक माझ्या मिस्टरांचं जे जाणं झालं होतं आणि त्याच्यानंतर मी जे एकटी पडल्यासारखी झाली होते. तर त्यात मला म्हणजे डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं झालं होतं. तर मला ह्याच्यामुळे एक माझ्या आयुष्याकडे बघायचे एक वेगळा दृष्टिकोन, काहीतरी करायचा एक वेगळा दृष्टिकोन आणि म्हणजे कंप्लीट माझं चेंज झालं. सरांबद्दल खूप काही बोलण्यासारखं आहे, पण त्यांच्यासारखा मेंटॉर मिळणं, त्यांच्यासारखा मार्गदर्शक मिळणं, हे भाग्यवान असल्याचंच हे आहे. हेच की सरांचं म्हणजे मी हे एक्सपोर्ट करायचं हँडीक्राफ्ट वगैरे कधी विचारही केला नव्हता. पण हे सरांचे वर्कशॉप केल्यानंतर मला असं जाणवलं की आपण करू शकतो हे आणि ह्या एजमध्ये पण करू शकतो. आता माझं एज 58 आहे आणि ही माझी जी सुरुवात सेकंड ह्याची झालेली आहे ह्या सगळ्या माझ्या आयुष्यातल्या घडामोडीनंतर ती फक्त आणि फक्त ओंकार माळे, हरिमाळे सरांमुळे झाली.